की काही प्रमाणात आपल्या दैनंदिन जे काही आपले डेली ॲक्टिव्हिटीज असतात त्याच्या जोडीला आपल्याला जे काही टास्क दिलेले असतात कधी कधी ते आपल्या अभ्यासाच्या बाहेर जातात आणि त्यातनं ताण तयार होतोच. सर, लोक सहसा दुर्लक्षित करतात असे अँझायटी आणि डिप्रेशनची सुरुवातीची लक्षणं काय आहेत? तर मला असं दिसतंय की जे आपले व्हेजिटेटिव्ह फंक्शन्स म्हणजे झोप आहे किंवा आपला आहार आहे, बॉल ब्लॅडर यांच्यामधले जे काही व्हेरिएशन्स आहेत आणि ते परसिस्टंटली राहत आहेत आणि त्या झालेल्या बदलांचा त्रास होतोय, ही नॉर्मली पहिली लक्षणं किंवा ज्याला आपण वॉर्निंग साईन्स आहेत असं म्हणतो. आपण नेहमीच ऐकतो की डायबिटीस किंवा ओबेसिटी हे आई वडिलांमधून मुलांमध्ये येतं, तसंच मेंटल हेल्थचं पण आहे का? ही शक्यता खूप जास्त असते. त्याच्यामध्ये जेनेटिक्स किंवा हेरिडिटी याचा रोल तर आहेच. म्हणजे अगदी या सगळ्या संसारामध्ये सगळ्या जगामध्ये पहिल्यांदा मला कोण दिसतंय तर माझी आई दिसते, माझे बाबा दिसत आहेत आणि ते एका पर्टिक्युलर पद्धतीने गोष्टींकडे पाहतात, एका पर्टिक्युलर पद्धतीने वागतात. सो माय रोल मॉडेल, जर माझं रोल मॉडेल तसं काही वर्तन प्रकार एका पर्टिक्युलर प्रकारचं वर्तन करत असेल तर ऑब्व्हियसली हे वर्तन माझ्यामध्ये झिरपण्याची किंवा ही प्रवृत्ती माझ्यामध्ये झिरपण्याची शक्यता आहेच. आम्ही फिरायला गेलो होतो, तिथे म्हणजे एक असा स्पॉट होता की म्हणजे तिथे फोटोग्राफी अलाउड नव्हते, तर तिथे आम्ही लिटरली ऐकलं असं की चला रे इकडून चला, इथे काय फोटोज काढू देत नाही. म्हणजे बेसिकली सगळ्यांना पोस्ट करूनच दाखवूया की ते व्हॅलिडेशन पाहिजे. ह्यांच्याकडे प्रचंड मोठं पॅकेज आहे, म्हणजे लॅक्स अँड क्रोर्स ऑफ रील्स. म्हणजे एका पर्टिक्युलर रील्समध्ये तुम्हाला कुठला तरी डॉक्टर काहीतरी एक्सपर्ट सांगत आहे, त्याच्या खालीच कोणीतरी डान्स करून दाखवत आहे, त्याच्या पुढेच कोणीतरी डेंटिस्ट सांगत आहे दाताची काळजी कशी घ्यावी, त्याच्या पुढेच एक शाहरुख खान येत आहे, आमिर खान. म्हणजे तुम्हाला इतक्या पटापट 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 सगळ्या गोष्टी घडत आहेत की तुमचा मूड सुद्धा तितक्या पटापट स्विंग होतोय. नमस्कार, ज्ञानगोष्टीच्या आजच्या एपिसोडमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आजचा विषय आहे मानसिक स्वास्थ्य म्हणजेच मेंटल हेल्थ. मेंटल हेल्थ ही एक अशी गोष्ट आहे जिच्यासाठी ठराविक पॅरामीटर्स असे नाही आहेत. कोण कधी कशातून जातं आहे हे ओळखणं खूप अवघड असतं. बाहेरून सगळं ठीक वाटत असतं तरी मनात खूप काही चालू असतं. त्यासाठीच आज आपण काही रिअल आणि रिलेटेबल प्रश्नांवर डिस्कस करणार आहोत. स्ट्रेस, अँझायटी, ओव्हर थिंकिंग यांचा शरीर आणि मनावर काय परिणाम होतो हे आज आपण जाणून घेऊया. आणि त्यासाठीच आजचे आपले पाहुणे आहेत सायकॅट्रिस्ट डॉक्टर निलेश बसरकर. नमस्कार. नमस्कार सर, स्वागत आहे तुमचं आजच्या पॉडकास्टमध्ये. सर, आपल्याला काही शारीरिक लेवलला प्रॉब्लेम्स होत असतील, फॉर एक्झाम्पल हाड तुटलं आहे तर त्याचं आपण एक्सरे काढून निदान करू शकतो, किंवा ताप आहे तर ते थर्मोमीटरने चेक करू शकतो. पण समजा मला ताण आहे, तो सामान्य ताण आहे किंवा अधिक काही गंभीर आहे, हे कसं ओळखायचं? त्यासाठी काही रेटिंग स्केल्स आहेत. म्हणजे असं असतं की एखाद्याला ताण आहे की नाही, ताण ज्याला आपण म्हणू ॲक्च्युली किंवा ज्याला आपण स्ट्रेस म्हणू, ते ॲक्च्युली असं असतं की काही प्रमाणात आपल्या दैनंदिन जे काही आपले डेली ॲक्टिव्हिटीज असतात त्याच्या जोडीला आपल्याला जे काही टास्क दिलेले असतात कधी कधी ते आपल्या अभ्यासाच्या बाहेर जातात आणि त्यातनं ताण तयार होतोच. सो त्यासाठी ज्या वेळेला एखाद्या गोष्टीचा असा परिणाम होतो जो आपल्याला गोल डिरेक्टेड बिहेवियरपासून थोडासा डिफ्लेक्ट करतो किंवा त्याला थोडासा डिस्ट्रॅक्ट करतो आणि त्याचा आपल्याला त्रास व्हायला लागतो, सो तो त्रास मोजण्यासाठी अशा काही रेटिंग स्केल्स आहेत. सो या रेटिंग स्केल्स आपल्याला एक अंदाज देतात की असलेला ताण नेमका किती आहे. ओके. हां, म्हणजे अगदी स्ट्रेस हा शब्द काढला म्हणून मी तुम्हाला सांगतो की स्ट्रेससाठी आपल्याकडे अँझायटीच्या काही स्केल्स आहेत ज्याला हॅमिल्टन्स रेटिंग स्केल आपण म्हणतो. सो त्याच्यावरती तीव्रता आपल्याला मोजता येते आणि एका ठराविक म्हणजे अगदी तीच स्केल जर आपण एखाद्या ह्या शहरात वापरली आणि दुसऱ्या शहरात एखाद्या व्यक्तीला त्याच प्रकारचं काम करताना जर वापरली तर कदाचित त्याच्यामध्ये तफावत येऊ शकते. सो जी तीव्रता आहे किंवा इंटेन्सिटी ज्याला आपण म्हणतो, ही इंटेन्सिटी बेसिकली जितकी इंटरनल आपल्याला फील होते, इंटरनली आपल्याला फील होते, तितकीच ती एक्सटर्नल फॅक्टर्सवरती ही डिपेंड असते. सो इट ऑल डिपेंड्स की तुमच्या मेंटल हेल्थचा कन्सेप्ट
पर्टिक्युलर एका जॉग्राफिकल पॉप्युलेशनमध्ये किंवा एका ठराविक समाजामध्ये, एका ठराविक समजूत असलेल्या समाजामध्ये नॉर्मॅलिटीचं काय लक्षण आहे आणि तुमचं वर्तन किंवा तुमच्यावर होणाऱ्या सगळ्या बाहेरच्या गोष्टींच्या त्रासांचा, ताणाचा परिणाम तुम्हाला तुमच्या गोल मिळवण्यामध्ये किती अडचणी तयार करतो, त्याच्यावरती ह्या स्किल्स आपण मोजू शकतो. ओके. तर याच्यासाठी आपल्याला म्हणजे डॉक्टरांकडे जाण्याची गरज आहे की हे कुठे वेबसाईटवर अवेलेबल असतात असे क्वेश्चनेअर? आता सद्यस्थितीमध्ये तरी असं आहे की बऱ्यापैकी बरंच काही आपल्याला अवेलेबल असतं इंटरनेटवरती, पण खूप वेळेला असं असतं की त्याचा जो लिटरल मिनिंग आहे, अगदी म्हणजे शब्दशः जो अर्थ आहे तसा पकडला आणि ज्याला आपण असं म्हणू की ज्याला एखाद्या एक्सपर्टनी त्या शब्दाचा अर्थ काय पकडला ह्याच्यावरती सुद्धा फरक आहे. सो इफ आय एम आस्किंग अ क्वेश्चन, म्हणजे जर मी क्वेश्चनेअरमधला प्रश्न विचारला, समोरच्यानी जे काही उत्तर दिलं ते उत्तर खरंच कशा स्वरूपात दिलं आहे, त्या वेळेला त्याची नेमकी त्यांनी कसं त्या गोष्टीला इंटरप्रिट केलेलं आहे, त्याचं परसेप्शन त्या क्वेश्चनबद्दल, प्रश्नाबद्दल काय आहे, ह्या गोष्टीचा थोडा बहुत तरी किमान ॲनालिसिस तो एक्सपर्ट करू शकतो. सो भरपूर सायकोलॉजिस्टसुद्धा हे करतात, रॅदर सायकोलॉजिस्टच हे करतात. आणि सध्या तरी आपल्याला असं म्हणता येईल की नावडेज कुठल्याही व्यक्तीला ज्याला आपण मानसिक त्रास म्हणू, मी आजार हा शब्द काढतच नाही, म्हणजे ज्याला आपण त्रास म्हणू, त्या त्रासासाठी सगळ्यात पहिले सायकोलॉजिस्ट किंवा काउन्सिलर्स ज्याला आपण म्हणतो त्या काउन्सिलर्सकडेच जातो आणि मग त्या ठिकाणी त्याच्या बऱ्यापैकी निदान होतं, बऱ्याचशा प्रमाणामध्ये त्याच्यावरती काही स्किल्सही अप्लाय केले जातात आणि मग नंतर त्यासाठी ज्या काही टेक्निक्स, बिहेवियरल टेक्निक्स किंवा ज्याला आपण काउन्सिलिंग म्हणू त्यासुद्धा यूज केल्या जातात सायकोलॉजिस्टकडनं. आणि त्या उपरही जर काही त्याला फारसं रिलीफ नाही झाला तर देन ही कम्स टू सायकॅट्रिस्ट. ओके. तर म्हणजे पहिले एक काउन्सिलरकडे तुम्ही गेलं पाहिजे, एक बेसिक निदान. असं काही त्यासाठी एकदम असं हे नाही आहे की कट टू कट की असं झालं पाहिजे तसं झालं. बेसिकली सायकोलॉजिकल हेल्थ हा कन्सेप्टच बॅलन्स या एका शब्दावरती डिपेंड आहे. सो मी एका पर्टिक्युलर समाजामध्ये राहत असून एका समाजाला, ज्या समाजामध्ये मी राहतो, अपेक्षित असलेलं बिहेवियर माझं किती बॅलेन्स्ड आहे, सो ते डिसाईड करतं की माझी हेल्थ. समजा जर मला जर असं वाटलं की नाही मला सायकॅट्रिस्टलाच कन्सल्ट केलं पाहिजे, तर दॅट डिपेंड्स, दॅट्स ॲक्च्युली पेशंट्स राईट अँड पेशंट्स चॉईस. ओके. ओके. आणि सर, लोक सहसा दुर्लक्षित करतात असे अँझायटी आणि डिप्रेशनचे सुरुवातीची लक्षणं काय आहेत? कारण आजकाल एवढं फास्ट जीवन झालं की अँझायटी हॅज बिकम द न्यू नॉर्मल. तर ते आपल्याला कधी समजणार की आपल्याला आता प्रोफेशनल हेल्प घेतली पाहिजे? हो, बरोबर आहे. सद्यस्थितीमध्ये असं आहे की बऱ्यापैकी आपल्याकडनं केली जाणारे एक्सपेक्टेशन्स आणि डिमांड्स ह्या बऱ्यापैकी आपल्या स्वतःच्या रिसोर्सेसच्या, कपॅबिलिटीजच्या थोड्याशा आवाक्याच्या कधी कधी बाहेर जातात. अगदीच प्रत्येक वेळी जातील असं नाही, पण सामान्यतः असं बघण्यात आलं आहे. म्हणजे मी ज्या ठिकाणी आहे आणि पाहतो आहे तर मला असं दिसतं आहे की जे आपले व्हेजिटेटिव्ह फंक्शन्स म्हणजे स्लीप आहे, झोप आहे किंवा आपला आहार आहे, बॉल, ब्लॅडर, ह्यांच्यामधले जे काही व्हेरिएशन्स आहेत आणि ते पर्सिस्टंटली राहत आहेत आणि त्या झालेल्या बदलांचा त्रास होतोय, ही नॉर्मली पहिली लक्षणं किंवा ज्याला आपण वॉर्निंग साईन्स आहेत असं म्हणतो. तर सर, योगमध्ये प्राणायामाला खूप महत्त्व दिलं गेलं आहे की प्राणायामाने बरेच असे जे मेंटल हेल्थचे त्रास आहेत, जसं अँझायटी झालं, ओव्हर थिंकिंग झालं, हे मॅनेज करण्यामध्ये प्राणायाम मदत करतं. तर सायकॅट्रीमध्ये असं काही मेन्शन आहे का ब्रेथवर्कबद्दल? हो, ब्रीदिंग टेक्निक्स अशा आहेत ज्याच्यासाठी म्हणजे ज्या आम्ही किंवा सायकोलॉजिस्ट हे अँझायटीसाठी वापरतो आपण. त्याच्यामध्ये त्याचा मुख्य प्रिन्सिपल हा आहे की ज्या वेळेला आपण अँक्सियस असतो नॉर्मली किंवा खूप अस्वस्थ असतो, त्यावेळेला आपलं शरीर जे असतं इट इज म्हणजे त्या सगळ्या शरीरातल्या सगळ्या अवयवांच्या ज्या हे असतं वर्किंग जे असतं हे बऱ्यापैकी ॲक्सलरेटेड
किंवा तीव्र स्वरूपाचं असतं. सो आपण ते मॅन्युअली थोडंसं लोअर डाऊन करतो. बरोबर. हां, त्यामुळे बऱ्यापैकी आपल्याला रिलीफ जाणवतो. सो इट इज समथिंग लाईक जो स्रोत आहे किंवा जो ज्याला ओरिजिन टू टार्गेट ऑर्गन्स आहे आणि आपण टार्गेट ऑर्गन्सला टार्गेट करतोय किंवा टार्गेट प्रोसेसला टार्गेट करतोय अँड देन त्याचा फीडबॅक आपल्याला असा भेटतो की यू फील रिलॅक्स. आणि सर, लोकांना त्यांच्या भावनिक पॅटर्नची माहिती असून सुद्धा ते त्याच्यामधून बाहेर का पडू शकत नाहीत? इथे मी एक्झाम्पल घेईन म्हणजे टॉक्सिक रिलेशनशिपचं, की म्हणजे जाणवतं, माहीत असतं की हे बरोबर नाही आहे माझ्यासाठी, पण तरी पण ते त्यातून बाहेर का पडू शकत नाही? मोठं गमतीदार आणि ॲक्च्युली याच्यावरती फार खुलासेवार बोलायला लागेल, पण मी फार थोडक्यात सांगतो की आपण एखाद्या पद्धतीचं बिहेवियर करतो त्यामागे भरपूर कारणं असतात आणि त्यामध्ये जे सगळ्यात महत्त्वाचं असं म्हणता येईल आपल्याला त्याच्यामध्ये व्यक्तिमत्व. आपलं व्यक्तिमत्व असं किंवा अमुक प्रकारचं आहे म्हणजेच की आपल्या गोष्टींकडे किंवा इतरांकडे किंवा परिस्थितीकडे पाहण्याचा पर्टिक्युलर एक दृष्टिकोन आहे आणि त्या दृष्टिकोनातून जन्मलेलं आपलं त्या पर्टिक्युलर परिस्थितीचं, त्या व्यक्तीचं किंवा घटनांचं आपल्या परसेप्शननुसार जे काही आकलन झालेलं आहे त्या आकलनाला आपण नेमकं कसं रिस्पॉन्ड करतो हा एक पर्सिस्टंट पॅटर्न असतो ज्याला आपण पर्सनॅलिटी म्हणतो. आणि मग या पर्सनॅलिटीतून ही बिहेवियर्स जन्मतात. खूप वेळेला बिहेवियर्समधनं पर्सनॅलिटी आणि पर्सनॅलिटीमधनं बिहेवियर्स जन्मतात. सो त्याच्यामुळे खूप वेळेला जरी जाणवत असलं की मी अमुक प्रकारे बघतो या गोष्टीचा मला त्रास होतो, बट आय कॅनॉट कंट्रोल इट, दॅट इज द वे आय डू. ओव्हर थिंकिंग थांबवणं हे एवढं कठीण का वाटतं? ओव्हर थिंकिंग हा बुद्धिमत्ता आहे की नियंत्रणाचा अभाव? आणि यामध्ये मला आवर्जून एक एक्झाम्पल द्यायचं आहे की माझी एक मैत्रीण आहे, ती कोणतंही काम करायला जायच्या आधी म्हणजे 10 सिनॅरिओज रेडी ठेवते. तिला त्याचा त्रास पण होतो आणि तिला जेव्हा सांगितलं जातं की हे बरोबर नाही आहे, नको करू, तर तिचं म्हणणं असतं की पण मी प्रिपेअर्ड असते ना आणि जे मी विचार करून जाते ते एकतरी काहीतरी होतंच. तर त्यासाठीच तो माझा प्रश्न होता की ही बुद्धिमत्ता आहे की नियंत्रणाचा अभाव? खरं पाहिलं तर ते दोन्ही आहे. आणि आपण बुद्धिमत्ता आणि विचार ह्या दोन गोष्टींची गफलत नको करायला. त्याचं कारण असं आहे की विचार ही एक वेगळी म्हणजे विचार किंवा थॉटचा जन्म, थॉटचं पॅटर्न हा एक वेगळा प्रांत आहे आणि बुद्धी ह्या अल्टुगेदर वेगळे. हां, दे आर इंटरकनेक्टेड, ते एकमेकांसोबत काम करतील, पण थॉट आणि इंटेलिजन्स हे वेगळे आहे. दुसरं असं की ओव्हर थिंकिंग हा काही इंटेलिजंट किंवा खूप बुद्धिमान व्यक्तींचा म्हणजे वर्किंगचा किंवा काम करण्याचा त्यांचा तसा पॅटर्न असू शकतो. आणि जे आपला प्रश्न होता की ओव्हर थिंकिंग हे इंटेलिजन्स आहे की कमी बुद्धिमत्ता आहे किंवा जास्त बुद्धिमत्ता, तर त्यासाठी ना बेसिकली एका प्रिन्सिपलवरती आपल्याला हे काम करायला लागेल की वी ह्युमन्स आर गोल डिरेक्टेड ॲनिमल्स. हे सगळेच आपला एक टिपिकल गोल असतो ज्याला आपण काही लोक एम म्हणू, टार्गेट म्हणू, पर्पज म्हणू, काही म्हणू. सो ही ओव्हर थिंकिंग ज्या वेळेला तुम्हाला तो गोल अचीव करण्यासाठी खूप मदत करते त्यावेळेला आपण त्याला इंटेलिजन्स म्हणू शकतो. आणि ज्या वेळेला तुम्हाला तुमची ओव्हर थिंकिंग गोल मिळवण्यासाठी काही अडचणी तयार करू शकते किंवा तुम्ही त्या ओव्हर थिंकिंगमध्ये गुरफटून राहू शकता आणि त्याच्यामुळे तुम्हाला होणारा त्रास तुम्हाला जाणवत असेल तर ऑब्वियसली ते तुमच्यासाठी असेट तर नक्कीच नाही आहे. आता मैत्रिणीचं तू उदाहरण काढलंस त्याच्यामुळे मी तुला सांगतो की समटाईम्स ओव्हर थिंकिंग हेल्प्स, कारण तिने जर 10 पॉसिबिलिटीज काढल्यात त्याच्यापैकी एक होणार आहेच. हे इंटेलिजन्स प्रूव्ह कधी होईल की जर मी त्या 10 पॉसिबिलिटीज घडल्या तर नेमकं काय करावं ह्याचं उत्तर माझ्या पुढे तयार आहे. जर मी या ओव्हर थिंकिंगच्या प्रोसेसमध्ये प्रत्येक गोष्टीसाठी तयार राहिले तर ऑब्व्हियसली ओव्हर थिंकिंग ही माझी असेटच होऊ शकते. प्रॉब्लेम तेव्हा होतो की ज्या वेळेला मी कुठल्याही कन्क्लुजनवर पोहोचत नाही किंवा कुठल्या निर्णयावर पोहोचत नाही आणि मी त्या थॉट्सच्या प्रोसेसमध्येच गुंतून राहते, ऑब्व्हियसली त्यावेळेला यू डोंट रीच एनिवेअर बाय थॉट बाय ॲक्शन. राईट. हो, ते ॲक्शन ती म्हणजे एक
बघितलं तर ती पूर्ण करतच नाही. म्हणजे ती असं समजून जाते की हे असंच होणार आहे ना, आणि ते स्टॉप होऊन दॅट इज द प्रॉब्लेम. दॅट इज द प्रॉब्लेम. ओके. आणि सर, आपण नेहमी जे ऐकतो की डायबिटीस किंवा ओबेसिटी हे आईवडिलांमधून मुलांमध्ये येतं, तसंच मेंटल हेल्थचं पण आहे का? म्हणजे समजा आईवडिलांमध्ये ओव्हर थिंकिंग किंवा एन्झायटीचा पॅटर्न असेल तर ते मुलांमध्ये येऊ शकतं का? हो, ही शक्यता खूप जास्त असते. त्याच्यामध्ये जेनेटिक्स किंवा हेरिडिटी याचा रोल तर आहेच, ज्याला आपण अनुवंशिकता म्हणू, त्याचा रोल तर आहेच. पण त्याच्या जोडीला असं आहे की मुलं जी असतात, मुलं ज्या वेळेला त्यांचे सगळ्यात पहिले रोल मॉडेल कोण असतील, म्हणजे अगदी या सगळ्या संसारामध्ये सगळ्या जगामध्ये पहिल्यांदा मला कोण दिसतंय, तर माझी आई दिसते, माझे बाबा दिसत आहेत. आणि ते एका पर्टिक्युलर पद्धतीने गोष्टींकडे पाहतात, एका पर्टिक्युलर पद्धतीने वागतात. सो माय रोल मॉडेल, जर माझं रोल मॉडेल तसं काही वर्तन प्रकार एका पर्टिक्युलर प्रकारचं वर्तन करत असेल तर ऑब्व्हियसली हे वर्तन माझ्यामध्ये झिरपण्याची किंवा ही प्रवृत्ती माझ्यामध्ये झिरपण्याची शक्यता आहेच. दुसरं असं असतं की हेरिडिटी, रोल मॉडेलिंग, त्याच्या जोडीला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एका पर्टिक्युलर कुटुंब संस्था ज्याला म्हणतो आपण, त्या कुटुंब संस्थेमध्ये एका पर्टिक्युलर पद्धतीने वागणे ही एक गरजही असू शकते. सो एक खूप आक्रस्ताळी बाबा आहे घरामध्ये, खूप आग्रही बाबा आहे जो बुकलत असतो लहान मुलांना, त्या ठिकाणी लहान मुलांनी फार आक्रस्ताळी असणं गरजेचं नाही आहे, म्हणजे फार फायद्याचं नाही आहे. मग त्या ठिकाणी एखादा मुलगा थोडासा बुजरा जर राहिला तर त्याच्या सर्व्हायव्हलसाठी दोन्ही शारीरिक आणि मानसिक हे फायद्याचंच आहे. सो समटाईम्स इवन इट इज द नीड ऑफ द एन्व्हायरमेंट. ओके. आणि मग हाच पॅटर्न बऱ्यापैकी चालू राहतो आणि मग तो पर्सनॅलिटीचा, व्यक्तिमत्वाचा भाग बनतो. ओके. म्हणजे समजा जेनेटिकली जरी ती क्वालिटी आली नसेल पण वातावरणामुळे ती येऊ हो, वातावरणाचा परिणाम होत होता. पण त्याच्यासाठी तो एक जुना चित्रपट आहे अमिताभ बच्चन आणि विनोद खन्नाचा, आय गेस त्याचं नाव परवरिश आहे. त्याचं नावच मुळात परवरिश दिलेलं आहे की एका पर्टिक्युलर एन्व्हायरमेंटमध्ये एका डाकूचा मुलगा कसा वाढतो आणि एका पर्टिक्युलर एन्व्हायरमेंटमध्ये एक पोलीस इन्स्पेक्टरचा मुलगा कसा वाढतो आणि त्यांच्यामध्ये किती तफावत असते. सो दॅट इज द इन्फ्लुएन्स ऑफ एन्व्हायरमेंट. ओके. सो एन्व्हायरमेंट प्लेस द रोल. ऑब्व्हियसली. आणि बऱ्याचदा आपण ओव्हर थिंकिंग किंवा इमोशनल स्ट्रगल्समधून जात असतो, पण हा एक फक्त फेज आहे की आता मला प्रोफेशनल हेल्प घेतली पाहिजे, हे कसं होतं? हो, दॅट इज अ डिफिकल्ट कॉल. खूप वेळेला लोकांना या बाबतीत म्हणजे कन्फ्युजन असतं की मी खरंच हा जो काही होतोय तो तात्पुरता असलेला माझा मानसिक त्रास आहे का, की तो खरंच एक ज्याला आपण आजार म्हणू किंवा ज्याच्यासाठी मी कुठली प्रोफेशनल मदत घेतली पाहिजे, आता अशी वेळ आलेली आहे. तर त्याच्यासाठी एक छोटंसं सिम्पल साधं गणित सांगतो. तुमच्या एका पर्टिक्युलर त्रासाचा तुमच्या व्यक्तिगत, तुमच्या सामाजिक आणि तुमच्या व्यावसायिक या तिन्ही क्षेत्रांवरती परिणाम सलग 2 ते 3 आठवड्यांपेक्षा जास्त होत असे आणि त्या परिणामाचा पुढे तुम्हाला त्रास होण्याची शक्यता जर जास्त असेल तर नक्कीच तुम्ही मदत घ्यावी. हां, पण आता जर एखाद्याच्या घरामध्ये कुणाच्या तरी कुठल्या व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे आणि मला आता खूप रडू येत आहे, मला खूप आठवण येते आणि हे इतकं रडणं काही कामाचं नाही, हे ॲबनॉर्मल आहे, म्हणून पहिल्या 10 दिवसात जर मी कुठल्या प्रोफेशनलकडे जात असेल मदत घेण्यासाठी तर आपण थोडं थांबायला पाहिजे. ओके. सो एका पर्टिक्युलर फेजमध्ये एखाद्याचं अपेक्षित वर्तन किती आहे, किती असावं. परत मी जे सुरुवातीला म्हणालो की बॅलन्स ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. त्यासाठी आपण जागरूक असलं पाहिजे. ओके. म्हणजे कोणत्या कोणत्या डिफिकल्ट सिच्युएशन्सला तसं आपण रिॲक्ट करतो, ते गरजेचं पण आहे. पण नॉर्मल सिच्युएशन्समध्ये पण आपल्याला म्हणजे पाहिजे तसं जर आपण आपलं वर्तन नसेल, फॉर एक्झाम्पल कामावरच जाऊसं वाटत नाही, तर तेव्हा प्रोफेशनल हेल्प घेतली. हो, आणि त्यासाठी सुद्धा ज्याला आपण ड्युरेशन म्हणू किंवा कालावधी म्हणू, हा फार महत्त्वाचा आहे. की हा कालावधी जर गरजेपेक्षा जास्त होत असेल, म्हणजे अगदी 2 ते 3 आठवड्याच्या वर जात आहे आणि तो आता पॅटर्न बनत आहे, रॅदर तो माझ्या वर्तनाचा एक भाग बनत आहे, तर नक्कीच हे चुकीचं आहे आणि मग आपण मदत घेतली पाहिजे. ओके.
सर, सगळं व्यवस्थित असताना सुद्धा बऱ्याचदा उदास का वाटतं? समजा सगळं फायनान्शियली एखाद्याची स्टेबिलिटी आहे, रिलेशनशिप्स चांगले आहेत, पण सारखं उदास वाटतं, याचं काय कारण असू शकतं? कुठलाही मानसिक त्रास ज्याला म्हणू आपण, त्याच्यासाठी 2 फॅक्टर्स आहेत. एक इंटरनल फॅक्टर्स म्हणजे जे आपल्यामध्ये आहेत, आपल्यामध्ये म्हणजे ज्याला आपल्या शारीरिक किंवा आपल्या बौद्धिक किंवा आपल्या मानसिक ह्याच्यामध्ये आहेत, आणि एक्सटर्नल फॅक्टर्स. सो नॉर्मली असा आपल्या बऱ्यापैकी समज असतो की जे काही मानसिक त्रास होतो त्याच्यासाठी आपल्याला बाहेरचे फॅक्टर्स काही जर फारसे फेवरेबल नसतील तरच होतो. सो बाहेरच्या फॅक्टर्सवरती आपण हे करतो, कॅल्क्युलेट करतो की इफ एव्हरीथिंग इज गोईंग फाईन, मला असं का वाटत आहे. तर त्यावेळेला आपण असं म्हणू शकतो की ज्याला मी एक्सटर्नल इंटरनल फॅक्टर्स म्हणतो, ते इंटरनल फॅक्टर्समध्ये बऱ्यापैकी आपले शारीरिक आजार असू शकतात, शारीरिक आजारांचं कारण असू शकतं. मानसिक आजार ज्याला आपण एन्डोजिनस डिप्रेशनसारखे जे काही हे असतात की देअर आर सम डेफिशियन्सीज ऑफ केमिकल्स किंवा त्यामुळे सुद्धा होऊ शकतात. सो एक्सटर्नल फॅक्टर्स हा एक फॅक्टर आहे. सो कुठल्याही मानसिक त्रासासाठी एक कुठला तरी घटक असणं किंवा तोच असणं असं गरजेचं नाही, मल्टीफॅक्टरियल असतं ते. ओके. आणि सर, झोपेचा मानसिक आरोग्यावर काय परिणाम होतो, किंवा झोप किती इम्पॉर्टंट आहे मेंटल हेल्थसाठी? मानसिक त्रासामध्ये, मानसिक आजारांमध्ये जे सगळ्यात पहिले साईन नॉर्मली दिसतं, म्हणजे असा काही नियम नाही आहे, पण की झोप ही बऱ्यापैकी डिस्टर्ब्ड होते. सो झोप येणे हीच गोष्ट अशी आहे की यू फील रिलॅक्स्ड, आणि आता वेळ आलेली आहे की आपल्या मेंदूनी स्वतःला बऱ्यापैकी सगळ्या फंक्शन्सला, ज्याला आपण कॉन्शियस किंवा अवेअर असलेला मेंदू म्हणतो, त्याची सगळी फंक्शन्स त्यांनी बंद करावीत आणि जी गरजेची आहे तेवढी चालू ठेवावी. सो बेसिकली झोप ही एक सेल्फ इंड्युस्ड पॅरालिसिस असतो, त्याच्यामध्ये आपण कुठलीही मुवमेंट व्हॉलेंटरीली करत नाही, पण तरीसुद्धा शरीरामध्ये भरपूर काम चालू असतं. म्हणजे अगदी लिव्हर त्याचं काम करत असतं, पोट त्याचं काम करत असतं, सगळे अवयव काम करतात. द ओनली थिंग इज की वी आर नॉट अवेअर ऑफ इट, आपण झोपेत असतो. सो त्याच्यामुळे जर मला कुठल्याही प्रकारची अस्वस्थता असेल, कुठल्याही प्रकारचा स्ट्रेस असेल, कुठल्याही प्रकारची भीती असेल, इन्सिक्युरिटी असेल, किंवा माझा मूड जो आहे तो बऱ्यापैकी स्विंग झालेला असेल, तर ह्याच्यामध्ये माझी सगळ्यात पहिली काही डिस्टर्ब होणार तर ती स्लीपच होणार. आणि ही डिस्टर्ब झालेली स्लीप एका पर्टिक्युलर ड्युरेशनपर्यंत तशीच कायम राहिली तर मग तिचा त्रास जाणवायला लागतो आणि दुसरी लक्षणं दिसायला लागतात. सर, योगामध्ये आपण म्हणतो की बॉडी कीप्स द स्कोर. म्हणजे आपल्याला समजा स्ट्रेस असेल, खूप जास्त स्ट्रेस असेल, तर तो पोटांच्या विकारांमधून दिसून येतो. आता जसं तुम्ही बोललात की झोप लागत नाही किंवा हेअरफॉल होतो, तर त्याला मानसशास्त्र कसं डिफाईन करतं? म्हणजे आपलं शरीर आणि मनामध्ये जे कनेक्शन आहे. शरीरा आणि मनामध्ये कनेक्शन आहे ह्या वाक्यातच सगळं काही आलं. त्याचं असं आहे की मन हा शब्द वास्तविक आम्ही फारसा वापरत नाही, पण तरीसुद्धा मनाचा आणि शरीराचा संबंध असा आहे की मनाच्या बऱ्याचशा गोष्टींचा परिणाम तुमच्या शरीरावर होणार आणि तुमच्या शारीरिक जो काही व्याधी असतील, त्रास असतील, आजार असतील, त्याचा परिणाम तुमच्या मनावर होणारच. म्हणजे उदाहरणासाठी सांगतो की मनाचा परिणाम कसा शरीरावर होतो. मी खूप स्ट्रेसमध्ये, मी खूप वैतागलेलो आहे, खूप चिडलेलो आहे, खूप भयंकर वैतागलेलो आहे, आणि अशाच परिस्थितीमध्ये जाताना समजा माझ्या पायाला ठेच लागली किंवा काही दगड लागला तर ती जी ठेच आहे ती असह्य होणार मला. सो जो मला शारीरिक त्रास ठेचेतनं जाणवला तो एकदम असह्य आहे, पण मी खूप रिलॅक्स्ड आहे, कूल आहे. आणि त्या वेळेला जर मी सडक्यावरनं चाललो आहे आणि मला ठेच लागली तर जी काही ठेच लागते ती मला तितकीशी नाही वाटत. सो ह्याच्यामध्ये आपण काय पाहिलं आहे की सगळं काही तेच आहे जे आत्ता थोड्या वेळापूर्वी आपण म्हणालो एक्सटर्नल फॅक्टर, म्हणजे तो काही दगड वगैरे असेल तो फॅक्टर तर तसाच आहे, त्याच्यामध्ये काही बदल झालेला नाही. बदल कशामध्ये झाला आहे की मग मला एका पर्टिक्युलर फेजमध्ये ती ठेच सहन होत नाही, माझं टॉलरन्स कमी झालं आहे, एकामध्ये माझं टॉलरन्स ठीकठाक. सो झालेल्या त्रासाचं परसेप्शन मानसिक आजारांमध्ये ऑब्व्हियसली जास्त असतं आणि शारीरिक आजारांमध्ये ती
कमी झालेल्या टॉलरन्समुळे असलेला त्रास खूप जास्त जाणवायला. शारीरिक आजारांमध्ये कसं असतं की समजा मला खूप डायबिटीज झाला आहे, डॉक्टरांनी सांगितले की हे घ्यायला लागेल, तुम्हाला असं करायला लागेल, नाही तर त्रास होईल. आता मी ज्या वेळेला घरी येईन त्यावेळेला मी असं म्हणत, अरे मना हा विचार करू नकोस डायबिटीजबद्दल, असं कसं शक्य आहे? म्हणजे इट इज व्हेरी लाईकली की मला पुढे घडणाऱ्या गोष्टींबद्दल विचार येणारच आहेत, मी करू नको. आणि त्यातल्या त्यात हे मुद्दाम मला सांगायचं आहे आणि आवर्जून सांगायचं आहे की तुझ्या ओव्हर थिंकिंग करणाऱ्या मैत्रिणीला पण बऱ्याच जणांनी सांगितलं ती एवढं ओव्हर थिंक का करतेस, ती करत नाही आहे. हे नीट समजून घ्या पहिले की अच्छा मला अजून 1 तासभर विचार करायचा, असं ठरवून कोणी विचार नाही करत. विचार हे येत असतात आणि विचारांमुळे जो काही त्रास होतो तो हाच असतो की विचारांमध्ये मी भविष्यातल्या बऱ्याचशा गोष्टी अशा पाहत असतो ज्या मुळात घडलेल्या नाही आहेत आणि ज्या भविष्यामध्ये मला जे काही दिसतं आहे ते माझ्यासाठी अनफेवरेबल आहे किंवा मला ते नको आहे. माझी भीती तिथनं सुरू होते. सो शारीरिक आजारांचा माझ्या मानसिक स्वास्थ्यावर असा परिणाम होतो आणि माझ्या मानसिक त्रासाचा माझ्या शारीरिक आजारावरती असा त्रास होतो. ओके. आणि सर ओव्हर थिंकिंग हे पण म्हणजे आता मला ते फ्रेम करता येत नाही आहे की म्हणजे याच्यामध्ये पण काही केमिकली असं इन्व्हॉल्वमेंट आहे का की एखादी व्यक्ती ही जास्त विचार करते किंवा दुसरी जी आहे ती त्या सिच्युएशनला खूप नॉर्मली घेते, हे पण असं काही ब्रेनचं इन्व्हॉल्वमेंट आहे का त्यामध्ये? हां, ब्रेनचं इन्व्हॉल्वमेंट मुळात मन ज्याला आपण म्हणतो ते आहेच ब्रेन. म्हणजे ब्रेनचा तो भाग जो मन जो विचार, भावना, वर्तन, मूड ह्या गोष्टी रेग्युलेट करतो किंवा लर्निंग रेग्युलेट करतो, परसेप्शन रेग्युलेट, या सगळ्या गोष्टी रेग्युलेट करतो, त्याला आपण मन म्हणतो. सो एखाद्या पर्टिक्युलर व्यक्तीमध्ये खूप जास्त विचार करण्याची वृत्ती आहे, एखाद्या पर्टिक्युलर व्यक्तीमध्ये थोडीशी बेफिक्री आहे. हा जसा मी म्हणालो की बऱ्यापैकी एन्व्हायरमेंटचा परिणाम असू शकतो, रोल मॉडेलिंगचा असू शकतो, जेनेटिक्सचा असू शकतो, सगळ्या ह्याचा असू शकतो. सो केमिकलचा भाग असा आहे की जर माझी प्रवृत्ती असेल की मी खूप विचार करतो, आत्तापर्यंत ते बेनिफिशियल आहे, पण माझ्या पुढे आता असं काहीतरी काम आलं आहे जे माझ्या आवाक्या पलीकडचं असेल, तर ती माझी वृत्ती ओव्हर एक्सप्रेस होते आणि त्यामधनं असं होतं की माझा स्ट्रेस वाढतो आणि जो काही केमिकल बॅलन्स ज्याला आपण एंडोजिनस म्हणतो तो थोडा बहुत डिस्टर्ब होतो. हे असं घडवू शकतं. सो या दोन्ही गोष्टी आहेत. माझ्या प्रवृत्तीचा भाग आहे, पर्सनॅलिटीचा भाग आहे, त्यामध्ये माझ्या मेंदूचा भाग आहे, माझ्या एन्व्हायरमेंटचा भाग आहे, माझ्या रोल मॉडेलिंगचा भाग आहे, माझ्या नीडचा भाग आहे, या सगळ्या गोष्टींचा आहे. ओके. आणि डिस्ट्रॅक्शन हा नवीन कोपिंग मेकॅनिझम बनला आहे का? कारण आजकाल आपण जे बघतो की रील्स तासन तास पाहत राहणं, तर ह्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? हो. आणि हा प्रश्न मोठा गमतीशीर असा आहे की जी कोणी लोक सांगत असतील की आम्ही रील पाहत नाहीत, एकतर किंवा आम्ही फार काही इंटरनेट वापरत नाहीत, ती फार साधू मंडळी येत आहेत किंवा मग ती खोटं बोलत आहेत. ही 2च पॉसिबिलिटीज आहे. त्याचं कारण असं आहे की डिस्ट्रॅक्शन हा एक मार्ग आहे, नक्कीच आहे. तुम्हाला तुमच्या वैतागापासनं, स्ट्रेसपासनं थोडंसं दूर जायचं असेल तर असं काहीतरी मला हवं आहे जे मला पटकन छान वाटेल असं त्यांनी काहीतरी व्हावं असं माझ्या बाबतीमध्ये. आणि रील्ससारखी गोष्ट, आता रील्स हा पर्टिक्युलर शब्द वापरला म्हणून मी तो सांगतो. रील्समध्ये मग तुम्ही ती यूट्यूबचे शॉर्ट्स बघा की सोशल मीडियावरचे रील्स बघा, ह्यांच्याकडे प्रचंड मोठं पॅकेज आहे. म्हणजे लॅक्स अँड क्रोर्स ऑफ रील्स. म्हणजे एका पर्टिक्युलर रील्समध्ये तुम्हाला कुठला तरी डॉक्टर काहीतरी एक्सपर्ट सांगत आहे, त्याच्या खालीच कोणीतरी डान्स करून दाखवत आहे, त्याच्या पुढेच कोणीतरी डेंटिस्ट सांगत आहे दाताची काळजी कशी घ्यावी, त्याच्या पुढेच एक शाहरुख खान येत आहे, आमिर खान. म्हणजे तुम्हाला इतक्या पटापट सगळ्या गोष्टी घडत आहेत की तुमचा मूडसुद्धा तितक्या पटापट स्विंग होतोय. आणि सगळ्यात महत्त्वाचं असं की तुम्हाला एका रीलसाठी, शॉर्टसाठी फार वेळ असं तासन तास, मिनटं बसायचं नाही, काही मिनिटातच ती संपून जाते. सो देर इज नथिंग दॅट गेट्स यू टू बोर्डम.
टेक्स यू टू बोर्डम. त्याच्यामुळे माझं एकदम परफेक्ट एंटरटेनमेंट पॅकेज असतं. प्रॉब्लेम तिथे होतो की ज्या वेळेला मी प्रत्येक गोष्टीच्या त्रासाला किंवा प्रत्येक गोष्टीपासनं मला जर सुटका मिळवायची असेल तर मी रील्सकडे वळतो. अँड देअर द प्रॉब्लेम स्टार्ट्स की मला रील्स शिवाय करमत नाही. आणि मग माझा स्वतःचा जो आभासी जगामध्ये राहण्याचा प्रयत्न असतो, हा रील्सची गंमत मोठी अशी आहे की रील्स हे तुमचे एंटरटेनमेंट करतात. ते फारसे पैसे घेत नाहीत, ते काही डिमांड करत नाही, ते एक्सपेक्ट करत नाही. त्याच्यासाठी तुम्हाला पर्टिक्युलर एन्व्हायरमेंटमध्ये जायची गरज नाही. अगदी खिशामध्ये तुमचं सगळं शाहरुख खान वगैरे सगळे तुमच्या खिशात घेऊन फिरता येते. आणि त्याला ते पण बोललं गेलं ना, चीप डोपामिन. येस, ऑब्विसली इट्स चीप डोपामिन. येस. आणि सर, म्हणजे असे तुम्हाला केसेस दिसत आहेत का आजकाल की सोशल मीडियामुळे मेंटल हेल्थवर इफेक्ट होतोय? कारण रील्सचाच एक्झाम्पल घेऊन आपण त्याच्यावर बोलूया की खूप सारं कम्पॅरिझन होतंय किंवा मला असंच करायचं आहे, हेच बनायचं आहे, आणि त्याच्यामुळे ते फ्रस्ट्रेशन येतं. असं तुम्हाला काही म्हणजे असे केसेस आलेत? हो. मला असं आता नीटचं आठवत नाही, पण 2011-12 मी इंटरनेट ॲडिक्शनवरती एक प्रेझेंटेशन दिलं होतं. मी त्यावेळेला मुंबईमध्ये एका सेमिनारमध्ये. त्यामध्ये असं होतं की इंटरनेट ॲडिक्शन ही गोष्टच लोकांना फार विचित्र वाटते. असं असतं. सो तोपर्यंत इतकं काही हे झालेलं नव्हतं, म्हणजे अगदी इंस्टाग्राम वगैरे हे सगळं काही आलेलं देखील नव्हतं. पण हे असं आहे की ज्या इंटरनेट तुम्हाला एका अशा जगात नेतं, ज्याला आपण आभासी जग म्हणू, व्हर्च्युअल जग म्हणू. ह्या जगामध्ये असं आहे की मला इथे माझ्या कॉलनीमध्ये 10 लोक ओळखत नसतील, पण मला तिथे 100 लोक लाईक करतायत. सो बरीच लोक मला ॲप्रिशिएट करतायत. ही भावनाच माझ्यासाठी फार सुख देणारी किंवा आनंद देणारी असते, आणि मला ते हवं आहे. बरं, त्यासाठी मला काही फार एफर्ट्स घ्यायचे नाही आहेत. अगदी लोकसुद्धा हे असं करतायत की अच्छा, हा व्यक्ती गेला का, माझा हा मित्र अमुक एका ट्रिपला गेला, मग मी अमुक एका ट्रिप. म्हणजे त्या ठिकाणी तिथे तुम्ही त्या साईटचं किती तुम्ही त्या ठिकाणी मजा घेताय माहिती नाही, पण मी ही मजा घेण्यासाठी इथे आलोय हे सगळ्यात पहिले मी पोस्ट करणार. त्याचं कारण असं आहे, नीड ऑफ रिकग्निशन ज्याला म्हणतो आपण, ती रिकग्निशनची नीड तुम्हाला इंटरनेट देतं. आणि ह्या इंटरनेटच्या माध्यमातून तुमचा बऱ्यापैकी खूप कॉन्टॅक्ट आहे तुमचे, किंवा तुम्हाला खूप लोक ओळखतात. ही भावना सुख देणारी असल्यामुळे ते बिहेवियर फार जास्त वाढत जातं, आणि त्यातनं त्रास असे तयार होतात. म्हणजे आता अगदी पण वर्तमानपत्र वाचलं तर आपल्याला कळून देईल की हे रिकग्निशन खरंच व्हर्च्युअल रिकग्निशन, अगदी नक्कीवालं रिकग्निशन आणि खरोखरचं रिकग्निशन, ह्याच्यामध्ये काय फरक आहे की ज्या वेळेला मी ह्या आभासी जगाला खरं जग मानायला लागतो, त्यातनं वाद होतात. वर्तमानपत्रामध्ये आपण वाचतो की पतीने पत्नीचा स्टेटस ठेवला नाही म्हणून भांडण, किंवा हे भांडण. हे नेमकं काय आहे की मी तो एकच क्रायटेरिया लावतो आहे किंवा लावती आहे की इफ यू हॅव टू ॲप्रिशिएट मी, यू हॅव टू ॲप्रिशिएट मी व्हर्च्युअली. ह्या जगामध्ये तुला ॲप्रिशिएट करणं गरजेचं आहे, रिकग्नाइज करणं गरजेचं आहे, भलेही मग तो खऱ्या आपल्या जगामध्ये काहीही करत असो, बट दॅट विल नॉट बी कन्सिडर्ड. बरोबर. हे याच्यावरूनच मला एक आता एक्झाम्पल आठवलं. आम्ही फिरायला गेलो होतो तिथे, म्हणजे एक असा स्पॉट होता की म्हणजे तिथे फोटोग्राफी अलाउड नव्हती. तर तिथे आम्ही लिटरली ऐकलं असं की चला रे इकडून चला, इथे काय फोटोज काढू देत नाही. म्हणजे बेसिकली सगळ्यांना पोस्ट करूनच दाखवायचं की ते व्हॅलिडेशन पाहिजे. व्हेरी टॉक्सिक. मानसिक समस्यांमध्ये औषधांची काय भूमिका आहे? उदाहरणार्थ सेरोटोनिन रिलेटेड औषधं खूप आहे. असं आहे की आता आपण, मी जसं म्हणालो, एक्सटर्नल फॅक्टर, इंटरनल फॅक्टर्स, त्याच फॅक्टर्सला आपण असं पण गृहीत धरू शकतो की मॉडिफाय होऊ शकणारे किंवा बदल घडू शकणारे फॅक्टर्स आणि नॉन मॉडिफायबल फॅक्टर्स. सो असं दिसून येतं की खरंच मॉडिफायबल फॅक्टर्सच्या बाबतीमध्ये आपण बऱ्यापैकी सकारात्मक असा विचार करू शकतो की त्या ठिकाणी आपल्याला कुठल्या औषधांची गरज नाही, मग ते सेरोटोनिन असो किंवा अजून कुठलं असो. पण ज्या ठिकाणी ते फॅक्टर्स मॉडिफायच नाही होऊ शकत आहेत आणि त्या गोष्टींचा मला त्रास होतो, त्या ठिकाणी रिपीटेडली होणारा त्रास, मला खूप जास्त जो त्रास होतोय तो मला माझ्या गोलपासनं हे ठेवत आहे, लांब ठेवत आहे, आणि त्या गोष्टीचा सुद्धा मला त्रास होतो.
त्या ठिकाणी तुम्हाला औषधांना उपाय म्हणजे पर्याय नाही भेटणार. ओके. म्हणजे एखाद्या मला नोकरी करायचीच आहे ही, पण या नोकरीमध्ये माझा बॉसच खडूस आहे खूप, आणि त्या फॅक्टरवरती माझं काही नियंत्रण नाही आहे, दॅट इज अ नॉन मॉडिफायबल, पण मला 1 वर्ष पुढे झेलायचं आहे, पण मला त्रासही होतो. अशा ठिकाणी त्या पेशंटला केली जाणारी काउन्सिलिंगने तो बॉस नाही बदलणार आहे. सो अशा ठिकाणी तुम्हाला होणाऱ्या त्रासासाठी नक्कीच औषधांचा उपयोग करायला लागतो. ओके. आणि त्या औषधांची सर सवय लागते का? असं बऱ्याच जणांच्या मनामध्ये विचार असतो आणि ते म्हणजे डॉक्टरांकडे जाणं टाळतं. तर असं काही आहे? खूप खूप छान प्रश्न विचारला तू, आणि सगळ्यात महत्त्वाचं असं की धन्यवाद हा प्रश्न विचारल्याबद्दल. ह्या प्रश्नाला ॲड्रेस करणं फार गरजेचं होतं. त्याचं कारण असं आहे की मी सुरुवातीला जसं सांगितलं की आपल्याला होणाऱ्या मानसिक त्रासाचा सगळ्यात पहिला परिणाम आपल्या जे काही व्हेजिटेटिव्ह फंक्शन्स आहेत, झोप, आहार, आपलं बॉल आणि ब्लॅडर, या गोष्टीवरती होतो. सो त्याच्यामुळे असं आहे की जी काही औषधं दिली जातात तिचा परिणाम देखील सगळ्यात पहिले जो वॉर्निंग साईन किंवा सिम्पटम मला भेटलेलं आहे ते स्लीप ॲपेटाईटचंच भेटलेलं आहे, बॉल ब्लॅडरचं भेटलेलं आहे किंवा पर्टिक्युलर बिहेवियरचं भेटलेलं आहे. सो असं आहे की त्याच्यामुळे त्याचा परिणाम तुमच्या सिम्पटम्सवरती सुद्धा होणार. मला खूप दिवसांपासून कुठला तरी मानसिक त्रास आहे आणि त्याच्यामुळे माझी झोप कमी झालेली आहे, सो त्या मानसिक त्रासासाठी दिली जाणारी गोळी माझ्या झोपेवरही परिणाम करणार आहे. पण मी जे पाहतोय ते हेच आहे की ही गोळी घेतल्यानंतर हा मनुष्य 10-12 तास चांगला झोपतोय, सो ही झोपेची गोळी आहे. सो सायकॅट्रीमध्ये किंवा मानसिक आरोग्यामध्ये दिली जाणारी सगळी औषधं झोपेची नाहीतच. झोपेसाठी दिली जाणाऱ्या औषधांचं प्रमाण फार कमी आहे. हा, पण दिल्या जाणाऱ्या औषधांमुळे झोपेवर परिणाम होतो, कारण झोप डिस्टर्ब होणे हा सुद्धा मानसिक आजाराचा, त्रासाचा ऑब्व्हियसली भाग आहे. दुसरं असं की मानसिक आरोग्य म्हणजे मानसशास्त्रामध्ये दिली जाणारी जी काही औषधं आहेत, सायकॅट्रिस्ट जी औषधं देतात त्या औषधांची सवय लागते का? तर सवय लागण्याचं असं आहे की कुठलंही औषध किंवा कुठल्याही गोष्टीची, मुळात औषधच का, कुठल्याही गोष्टींची सवय लागण्यासाठी ती फार लांबपर्यंत खूप जास्त ड्युरेशनसाठी घेतली जाणे गरजेचं आहे. सो तुम्हाला साधासुद्धा कुठला तरी ॲक्यूट स्ट्रेसचा त्रास आहे बाबा एका पर्टिक्युलर सिच्युएशनमुळे, त्यासाठी तुम्हाला दिले जाणारं औषध हे काही महिन्यांसाठी किंवा दिवसांसाठीच असणार आहे. सो तुम्ही त्याच्यानंतर एक छानच वाटत आहे मला म्हणून जर कंटिन्यू केलं तर ऑब्व्हियसली तुम्हाला त्याची सवय लागणारच. सो सवय लागण्यासाठी जे आवश्यक आहे ते ड्युरेशनही आहे. आवश्यक असताना दिली जाणारी औषधं ही सवयीसाठी नाहीत, ही ट्रीटमेंटसाठीच आहे. अनावश्यक आहे, गरजेपेक्षा जास्त डोस आहे आणि ड्युरेशनही भरपूर झालेलं आहे, तर सवय लागण्याची शक्यता असते. अगदी क्रोसिनची सुद्धा, मला क्रोसिन घेतल्याशिवाय बरं वाटत नाही, मला डोलो घेतल्याशिवाय बरं वाटत, ही सवयच आहे. सो आता मग अशा वेळेला आपण म्हणू शकतो का की डोलो ही सवय लावणारी गोळी आहे? नाही, म्हणू शकत. नाही, कारण मला तेच वाटतं की मेंटल हेल्थ रिलेटेड इश्यूजला किंवा त्रासाला आपण म्हणूया की लोक सिरियसली घेत नाहीत आणि डॉक्टरांकडे जाणं टाळतात. म्हणजे तेच होतं की बाबा तुझा थोडं सुट्टीवर जा, बरं फिरून ये, त्या तुला बरं वाटेल. पण ते न करता स्वतः डॉक्टरना म्हणता तुम्ही प्रोफेशनल हेल्प घेतलेली कधी पण बरी. याच्यामध्ये मला एक थोडक्यात सांगायचं, फार नाही बोलणार मी. सायकॅट्रीमध्ये मी जे पाहतोय त्याच्यामध्ये 2 स्ट्रीम आहेत. एक आहे व्हेरी लो अवेअरनेस आणि एक आहे ओव्हर्ट, गरजेपेक्षा जास्त अवेअरनेस. आणि जे तू म्हणालीस की खरंच होणाऱ्या त्रासासाठी काही वेळेला सांगितलं जातं की बाहेर जा, फिर, मित्रांमध्ये राहा वगैरे. ऑब्व्हियसली ते चांगलंच आहे, जायलाच पाहिजे आणि तो एक्सटर्नल फॅक्टर इम्प्रूव्ह करण्याचाच मार्ग आहे. पण असं आहे की लो अवेअरनेस ज्याला आपण म्हणतो, त्या अवेअरनेसमध्ये असं असतं की ह्या लोकांचा बऱ्यापैकी असा समज असतो, म्हणजे हे 2 मिसकन्सेप्शन आहेतच सायकॅट्रीबद्दल, की प्रत्येक होणारा मानसिक, ज्याला मानसिक म्हणू आपण किंवा मेंटल म्हणू, मेंटल हा शब्द खरं तर फारसा काही चांगला नाही, तो वापरू पण नाही, पण तरीसुद्धा ज्याला आपण मेंटल म्हणतो त्याच्यामध्ये असं आहे की ते सगळे आजार हे बुद्धीशी निगडीत असतात. लो अवेअरनेस असणाऱ्यांमध्ये हा फार मोठा गैरसमज आहे, भ्रम आहे
गैरसमज म्हणण्यापेक्षा भ्रम म्हणतो मी. आणि दुसरं असं की ओव्हर्ट अवेअरनेस असण्यामुळे होणारा त्रास हा प्रत्येक वेळेला मानसिक आजारच आहे. आणि त्यासाठी मी पहिले ChatGPTला विचारलं पाहिजे, नंतर सायकॅट्रिस्टकडे गेलं पाहिजे, ही एक्स्ट्रीम आहे. सो परत तीच सुरुवात की बॅलेन्स इज व्हेरी इम्पॉर्टंट. अगदी ओव्हरही नको, अंडरही नको. आणि सर, बालपणीच्या आघातांना म्हणजे चाइल्डहूड ट्रॉमाला आपण कसं हाताळू शकतो? तर थोडं मी प्रेक्षकांना मला सांगायचं आहे की चाइल्डहूड ट्रॉमा म्हणजे समजा एखादं लहान मुलाला किंवा मुलीला तुम्ही नेहमी ओरडून बोलताय किंवा त्याला व्यक्त होऊ देत नाही आहे, सारखं त्याचा पान उतारा करताय, तर अशी मुलं मोठी होऊन त्यांच्यामध्ये कमी कॉन्फिडन्स दिसतो किंवा ते इंट्रोवर्ट होतात. तर सर, अशा व्यक्तींशी किंवा ह्या चाइल्डहूड ट्रॉमाशी आपण कसं डील करू शकतो? चाइल्डहूड ट्रॉमा हा खरं पाहायला गेलं तर तो जो ट्रॉमा आहे तो जोवर तो मुलगा किंवा मोठा झाल्यानंतर किंवा अगदी लहान असताना सुद्धा जोपर्यंत तो एक्सप्रेस करत नाही की पर्टिक्युलर जी काही गोष्ट घडली आहे ती माझ्यासाठी फार त्रास देणारी होती किंवा फार ट्रॉमॅटिक होती, हे म्हणाल्याशिवाय बऱ्यापैकी ह्या गोष्टी ॲड्रेसच होत नाही. त्यातल्या त्यात बरीचशी मुलं थोडीशी हिंमत करतात, कारण त्यांना कळतं की हे खरंच आपल्याला अजूनही छळतं आहे. लहानपणी जे काही घडलं ती गोष्ट मला अजून छळते. अगदी काही मुलींच्या बाबतीत हे थोडंसं जास्त दिसून येतं आहे. म्हणजे प्रॅक्टिसमध्ये सुद्धा मी पाहतो की ही गोष्ट जी घडली ती मुळात नॉर्मल आहे की ॲबनॉर्मल आहे हे न कळण्याच्या वयात काही घटना घडलेल्या असतात. तर ज्या वेळेला मोठं झाल्यानंतरही ह्या घटना किंवा आठवणी म्हणून जेव्हा तुम्हाला छळायला लागतात आणि त्या त्रासाचा परिणाम तुमच्या ओव्हरऑल सगळ्या पर्सनल, सोशल, ऑक्युपेशनल लाईफवरती व्हायला लागतो, त्यावेळेला बऱ्याचदा ही मुली येतात आणि मग ती सांगतात की मला हे फार रिपीटेडली असं भयंकर स्वप्न पडतं किंवा मला सारखं सारखं ते आठवतं, मग मला फार त्रास होतो. हे जे ट्रॉमाज आहेत त्यासाठी खरं म्हणजे हे मी म्हणायला खूप सोपं आहे, पण घडलेली घटना ही परत आपल्याला त्याच्याबद्दल फार जास्त विचार मंथन करून किंवा हे काही करता येत नाही. पण तरीसुद्धा फार एका छोट्या शब्दात सांगतो मी, त्याला खूप वेळ लागतो आणि ते कशा पद्धतीने व्हावं ह्यालासुद्धा काही प्रमाणात त्या व्यक्तीच्या मर्यादा आहेत आणि त्या थेरपिस्टच्या मर्यादा आहेत. सो ॲक्सेप्टन्स इज द की जे घडलं ते घडून गेले हे पहिले ॲक्सेप्ट करणं गरजेचं आहे. आणि हे ॲक्सेप्ट केल्यानंतर मूव्ह ऑन करणं हे आपल्याला हवं आहे. ते मूव्ह ऑनसाठी सगळ्यात पहिले ॲक्सेप्टन्स गरजेचं आहे. जे घडून गेलं आहे पण जेव्हा केव्हा ते घडून गेलेलं, तो शब्द चाइल्डहूड वापरलायस म्हणून मी सांगतो, त्या अजाणत्या वयामध्ये जे काही घडलं त्यामध्ये आपला फॅक्टर किती महत्त्वाचा आहे किंवा ते घडण्यामागे मी म्हणून किती कारणीभूत आहे हे एक गोष्ट आहे. नॉर्मली एखाद्या व्यक्तीसोबत काही अगदी ज्याला आपण ॲब्यूज म्हणू, त्या ॲब्यूजमध्ये सुद्धा मी खूप पाहिलेलं आहे की व्यक्ती स्वतःला दोष देते. असं नाही आहे की दोष देणे हे प्रकरण जोपर्यंत असणार आहे तोपर्यंत तो त्रास होणार. सो त्याच्यामुळे हे दोष कसा स्वतःला देऊ नये ह्यासाठी बऱ्यापैकी थेरपिस्टला काम करायला लागतं आणि त्याच्यानंतरच ते ॲक्सेप्टन्स येतं आणि मगच आपण मूव्ह ऑन होऊ शकतो. ओके, म्हणजे अवेअरनेस आणि ॲक्सेप्टन्स ही खूप गरजेची आहे केस. हो. आणि क्रोनिक सिच्युएशन्सला आपण कसं डील करायचं इथे आवर्जून मी मगाशी जसं तुम्ही बोललात वर्कप्लेस सिच्युएशनचं एक्झाम्पल घेईन की समजा बॉस खडूस आहे किंवा कलिगशी पटत नाही आहे, तर याला कसं आपण डील करू शकतो? खूप त्याच्यासाठी ज्या काही मी आता काही पेशंट्सला सांगतो, सगळ्यात पहिले हे आहे की वर्कप्लेस, आता मुलांच्या बाबतीत मी फारदा पाहतो की ही व्यक्ती ऑफिसला घरी घेऊन येतात आणि घराला ऑफिसात घेऊन जातात. सो त्याच्यामुळे हा माझ्या 8 ते 9 तासाचा राहण्याचा एक भाग आहे, एक ठिकाण आहे असं मी जेव्हा म्हणतो त्यावेळेला हा त्रास बऱ्यापैकी कमी होतो. दुसरं असं की ज्या गोष्टी मी मॉडिफाय करू शकतो किंवा ज्या गोष्टीवरती माझं नियंत्रण आहे त्या गोष्टी मी किती बदलू शकतो ह्यासाठी मी काय प्रयत्न करावेत हे ऑब्व्हियसली तुम्हाला त्या सिच्युएशनमध्ये तो सायकॅट्रिस्ट किंवा काउन्सिलर सांगणारच.
पण ज्या गोष्टी माझ्या हाताबाहेरच्या आहेत, अगदी वर्क कल्चर ज्याला म्हणतो किंवा वर्किंग कंडिशन म्हणतो, ह्याच्यामध्ये माझं फारसं काही चालणारं नाही, तर किमान मी कसं माझं आउटपुट छान द्यावं आणि होणाऱ्या ह्याच्यातनं कामातनं मी माझा कसा फायदा उचलावा एवढंच फक्त बघायचं. ऑब्व्हियसली त्याच्यासाठी आपल्याला बऱ्याचशा अननेसेसरी गोष्टींचा बद्दल येणारे ऑटोमॅटिक येणारे विचार बऱ्यापैकी बाहेर काढायला लागतात. त्याच्यासाठी काही थेरपीचा वापर करायला लागतो. तो त्या सिच्युएशनमध्ये त्या पर्टिक्युलर म्हणजे असं त्याचं एक काही ठराविक असं एक शास्त्र म्हणून उत्तर नाही आहे, ह्याला कस्टमायझेशन लागतं. सो ते आपण त्या व्यक्तीसोबत डिस्कस करून करू शकतो. ओके. तर सर माझा शेवटचा प्रश्न असेल की आपल्याला म्हणजे बऱ्याचदा जसं मी बोलले की मेंटल हेल्थ इश्यूज किंवा जो त्रास होत असतो तो आपण व्यक्त होत नाही किंवा ते एक हेजिटेशन असतं बऱ्याचदा, आणि एस्पेशली आपल्या इकडे इंडियामध्ये त्याला तेवढं सिरियसली घेतलं जात नाही किंवा निगेटिव्ह लाईटमध्ये बघितलं जातं की थेरपी घेतोय म्हणजे काहीतरी याला प्रॉब्लेम आहे असं बघितलं. बरोबर. तर आता मुंबई किंवा आसपासचे जे लोक बघत असतील तर ते तुम्हाला कॉन्टॅक्ट करू शकतातच, पण समजा मुंबईच्या बाहेर कोणी असेल किंवा महाराष्ट्राच्या बाहेर कोणी हा पॉडकास्ट बघत असेल तर त्याच्यासाठी काही वेबसाईट किंवा हेल्पलाईन नंबर आहे का जिथे ते कॉन्टॅक्ट करू शकतात? हो, मानसिक त्रासाच्या संदर्भामध्ये मी ज्या ठिकाणी मी 2 ते 3 ठिकाणी हे काम करतोय त्यापैकी IPH म्हणजे इन्स्टिट्यूट ऑफ सायकोलॉजिकल हेल्थ ठाणे, ह्यांची आमची एक वेबसाईट आहे, एक हेल्पलाईन आहे, याला मैत्र असं नाव आहे. तर तुम्ही IPH ला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. गुगलवरती सुद्धा अगदी तुम्हाला माझा डॉक्टर निलेश बासरकर डोंबिवलीच्या गुगलवरती सुद्धा तुम्ही हे करू शकता. तिथे सुद्धा तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर भेटतील आणि मग त्यासाठी जो काही वेळ ठरवून आपण हे करू त्यावेळेला त्या व्यक्तीला तसं मार्गदर्शन करण्यात येईल. ओके, शुअर सर. येस, थँक्यू सो मच. थँक्यू. तुम्ही आज तुमचा वेळ दिला आणि मला स्पेशली हा टॉपिक खूप जवळचा वाटतो कारण मी स्वतः पण एक ओव्हर थिंकर आहे आणि योगामुळे ते बऱ्यापैकी मी मॅनेज करते, पण मला माहीत आहे म्हणजे त्याचा त्रास किती होतो ते, आणि म्हणजे प्रेक्षकांना पण तो नक्कीच आवडेल अशी मी आशा करते. पण लवकरच भेटू पुढच्या पॉडकास्टमध्ये. धन्यवाद. थँक्यू.